Hello? हॅलो सगळ्यांक तुमकां येवकार. आजगांव हाऊस डेमोलिशन केस एक्सपोज जायत आसा आनी तुम्ही पळयलां आसतलें की एका फावटी एका नंतर एक आनी जेन्ना नेगोशिएशनाचेर गेले तेन्ना आनी एक्सपोज जाले. आतां तुम्ही पळयलां आसतलें की PIन जे चीफ सेक्रेटरीक रिपोर्ट बरयला तेज्या प्रमाणे म्हणटा PI म्हणटा की आपल्याचेर प्रेशर आयिल्लो कोणाचो DGPचो. DGPन कितें सांगलें खंय ड्रग्साचे केसीचेर तुका भितर उडयता म्हणून, म्हणल्यार तेका लागून ताणें केलें खंय. आतां बॉल गेम हा DGP कडेन. चीफ मिनिस्टरान आतां DGPचेर इन्व्हेस्टिगेशन बसोवपाची गरज आसा. कित्याक DGPन खंय अशें म्हणलां म्हणून तेणी केलें. आतां DGPनूय सांगपाची गरज आसा की तुज्या मनांतल्यान तुवें केला काय तुका आनी खंयच्या पॉलिटिशनाचो प्रेशर आयलो म्हणून तुवें हें केलें, काय तुजें कनेक्शन जे शर्मा कडेन आसा त्या शर्मा कडेन पूजा शर्मा हे इतलें पॉवरफूल जाला की DGP तेज्या अंडर काम करता काय म्हणून अशें दिसपाक लागला. कित्याक एक गजाल अंडरस्टँड जाला, एका नंतर एक एक्सपोज जावपाक लागलेले आसात आनी गोंयान पूजा शर्मा जे आसा हे इतले पॉवरफूल मनीस हे एकूच डिपार्टमेंट चलयना, हे पुलीस डिपार्टमेंटाकूच कंट्रोलान दवरना आनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटूय कंट्रोल दवरलो आसा. आनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटान आनी वेगळे वेगळे डिपार्टमेंट आहा पळय ते तेज्या कंट्रोलान आसा अशें दिसूं येता. गोंयान पूजा शर्मा म्हणून सर्वे नंबर 135 सब डिविजन 1A प्रॉपर्टी 600 स्क्वेअर मिटर एरिया ही पळयात. आनी हाजे म्युटेशन एप्लिकेशन नेम पूजा शर्मा, रिक्वेस्ट डेट 8/10/2023, स्टेटस ऑफ म्युटेशन केस कंप्लीटेड ऑन 9/10/2023 आणि सर्टिफिकेट डेट 9/10/2023. म्हणल्यार एका दिसा भितर पूजा शर्मान म्युटेशन करून घेवपी एक मनीस तयार जाल्ली आसा. गोंयान कोणाचेय तर म्युटेशन उरलेलें आहा जांकां 3 महिने 4 महिने 6 महिने लागता जाल्यार पूजा शर्मा कॉन्टॅक्ट कर, कित्याक पूजा शर्मा कडेन सगळे डिपार्टमेंटाचे कॉन्टॅक्ट आसा. म्हणल्यार आज हेतून कळूं येता की पूजा शर्मा जे आहा पळय हे इतले पॉवरफूल मनीस जाल्ले आहा की DGPक सुद्दां फेवरान घेवपाक शकता. डिपार्टमेंट मिनिस्टर सगळ्यांक आयज CMन जेन्ना काल म्हणलें की आपूण इन्व्हेस्टिगेशन करतलो म्हणून, इन्व्हेस्टिगेशन फक्त ते बाउन्सराचेर आनी बाकीचे बारीक पुलीस ऑफिसरांचेर जावपाक जायना, DGP आयलो हेतून. सो DGPचो चार्ज टेम्पररी बेसीस घेवपाक जाय आनी ताजेर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. आनी हे जे कोणी केला पळय एका दिसान म्युटेशन हाजेरूय जावपाक जाय. कित्याक आयज अक्षरशः धजा उडयल्ली आसा, सरकारान धजा उडयल्ली आसा पुलीस ऑफिसरान. DGP इज द हायस्ट रँकिंग इन गोवा आनी हे DGP असले करपाक लागला म्हळ्यार आयज उरला कितें. वालोर त्या ऑफिसराक PI जो प्रशल देसाय वालोर तेका कितें तेणी आतां एक्सपोज केला. मे बी तेज्या आंगार येताले म्हणून तेणी काडले आनी DGP कडेन आतां DGPन हेजेर स्टेटमेंट दिवपाची गरज आसा. हांव DGPचे प्रत्येक फावटी ट्वीट पळयतालो पण आतां ट्वीट बीन कांयच ना, ओग्गी आसात. म्हळ्यार हेतून कळून येता सगळो फेलियर जाल्ले आसा, सगळे डिपार्टमेंट फेल जाल्ले आसात. सगळे हे कितें एका दिसान म्युटेशन जावप म्हळ्यार कितें हें चल्लां. गोंयकाराचे सामान्य गोंयकाराचे म्युटेशन करून दाखया पळय एका दिसान. आयज एक गोंयकाराक ही लज कित्याक लागून आमी म्युटेशन करपा लागून अशें आयकूंक येता की कितले पयशेच दिवचे पडटा म्हणून म्युटेशन करपाक. जाल्यार हे जे आहा पळय एका दिसान जाता. म्हळ्यार आज कळून येता की हे पुलीस ऑफिसर ग्रासरूट लेवल धरून वयर पर्यंत सुद्दां हे करप्ट जाल्ले आसात, करप्ट प्रॅक्टिसीस फॉलो करतात. आनी जेन्ना एक्टिविस्ट जेन्ना हे एक्सपोज करता मागीर कंप्लेनी घालता तुमी रिलिजियस सेंटिमेंट्स हर्ट जाले आनी कितें जालें हे पळया मरे कितें केला ते तुमी. म्हळ्यार आज हेतून कळूं येता हे पॉलिटिशियनूय इन्वॉल्व आसा. जे पॉलिटिशियन इन्वॉल्व आहा हांचेर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. DGP कडल्यान पयली इन्क्वायरी जावपाक जाय. आनी हांव रिक्वेस्ट करता हे आतां हेज्या लेवलाचेर उरलेलें ना, हायकोर्ट रिटायर्ड जजाची कमिटी बसपाक जाय आनी ह्या DGPचेर आनी प्लस जे कोण इन्वॉल्व आहा पुलीस डिपार्टमेंटान हेजेर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. आनी CMन
सीएमान हे करून दाखयचे आणि आमचो विश्वास जो पुलिसाचेर आणि तुजेर जिखचो. आयज जेन्ना पळय काल ज्यो न्यूज येता अंजुनाच्या PIक आणि SIक सस्पेंड केला म्हणून तेन्नाच हो मेल्ल्या उंदराचो वास भायर सरतलो म्हणून कळलो. आणि आयज कोण येता DGPचो कितलो हात आहा पळय तो. आयोग दोतोर प्रमोद सावंताक विचारूंक कोत्ता तूं प्रोटोकॉल मोडून त्या सायटीचेर येयलोय त्या फॅमिलीक सपोर्ट करपाक, कित्याक गोंयकार उठलेल्या कडेन आहा, सगळे प्रेस मिडियम सगळे येयल्ल्या कडेन आहा, ऑपोजिशन येयल्ल्या कडेन आहा, एक्टिविस्ट थिंगा गेल्ल्या कडेन आहा, NGO ह्या हितून त्या प्रेशरान तूं थिंगा येयलोय तुजो प्रोटोकॉल मोडून. उरलेल्या कडेन तुकडेन येवपाक जावंक ना. जो ओल्ड गोवाचो आख्खे गोंया उठलेले ओल्ड गोवाचे बांगलो थिंगा तुजें स्टेटमेंट लिखून तुवें दिवंक नाय ना म्हणून म्हणूंक नाय. ती बरी गजाल सोड. हेचेर हांव येता. जेन्ना प्रोटोकॉल मोडून येयलोय आनी तेन्ना तुवें इन्क्वायरी केली. तुजो फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुवें एक्शन बिंग अ लॉ मिनिस्टर आनी तूं चीफ मिनिस्टर जावन तुवें दोगांय पुलीस स्टेशनाचेर तो सिव्हिलान येयल्ले थिंगा तेंकां तुवें तुज्या ऑफिसान हाडून विचारपाचो काय आसलो तुमी थिंगा कोयत आयले काय म्हणून. ही इन्क्वायरी तुवें पयलीं करूंक जाय आसली ते कडेन. ती ना करूंक ना तुवें. कित्याक ती केल्ली जाल्यार हुंदीर फूंय कुसला पळय तो तुका मेवतालो आनी तूं जाणा आसलोय दिसता. तेका लागून दोळ्यांक पालां बांदूंक तूं थिंगा येयलोय. आतां जें गोंयचें नांव पिड्यार केलां तुमी, जे गोंयांचेर विस्वास आसलो लोकांचो, हे गेल्ले हे दलाल येयल्यात गोंयान युनिफॉर्माचो वालोर फूंय आहा. आतां जे आमचे गोंयचे ऑफिसर्स आहात सगळे पुलीस स्टेशनान तेंकाय एक शिडकावणी येतले. हे ब्रोकर्स आहात दिल्लीचे ब्रोकर्स आहात तेंचेर विश्वास करनाकाय. तुमी घरा बसतले. आयज प्रशांत देसायक जाला पळय ते तुमचो फ्युचर तुमकां कितें गव्हर्मेंट आनी टॅक्स पेयरांचो पयसो मेवता पगार पळय मेवता तेजेरूच सॅटिस्फाय जातात. येतले जायते पुलीस ऑफिसर आमी पयल्या कडेन आहा. आयज तेजें नांव आनी निशाण ना. घरा कडेन बोल्लेला कितें दौलत करून गेली तेणी कांयच करूंक ना. म्हजो हे आहा हे पुलीस ऑफिसरांक पळय हो दबाव येतात. हे पूजा शर्मा आनी पूजा वर्मा आनी हे करून न्हू गोंयांक काबार करूं नाकात. एक वालोर फूंय दवरलोय तुवें चीफ मिनिस्टर आमचो गोंयकारांक काबार केले बरे. आतां हे नांव सांबाळपाक गोंयचे आनी तूं तर सारको चीफ मिनिस्टर आहाय जाल्यार हेचेर इन्क्वायरी बसोवन इन्क्वायरी करून आमकां गोंयकारांक दाखयतलो. हेचो हात कितें आहा पळय तो. देव बरें करूं. हांव शंकर पोळजी. दुर्दैव आमचें की आमी जे असेंब्लीन राजकारणी धाडलेले ते अशे ह्या पद्दतीन गोंय काबार करपाक उठले. आयज DGP रँकाचो मनीस हे सगळे घडोवन हाडटा. सस्पेंड जातकूच मरे ही स्टेटमेंटां करूं नाका. केल्लेले न्हू जाल्यार तुका वालोर आसलेलो. सस्पेंड जावच्या पयलीं केलें जाल्यार भरलेले उरलेले. तूं सुद्दां सस्पेंड जावचो नासलेलो. आयज तुज्या हांगाचेर येयला म्हणून तूं हे दाखोवन दिला. कितें रे म्हटल्यार तुमी हेच्या पयलीं कितल्या लोकांची वाट लायली आसतली, कितल्या लोकां कडेन दादागिरी केली आसतली. कितें जेन्ना आपल्याचे कर्म मरे सदांच सांगता सगळ्यांक कर्म ही भोगूंकूच जायी आनी ह्या गोमंत भुमीचेर कर्म भोगचीच पडटली तुमकां. आनी कोणाक पचचें ना त्या आरामाचे. कितें रे रक्ताचें पाणी जावन मरतले, रक्ताचें पाणी जावन मरतले. आयज जेन्ना जर आमच्या गोंयच्या पुलीस डिपार्टमेंटान जर PI DYSP तुमकां जर भंय दिसता न्हू हे टॉप रँकींग ऑफिसरांचो DGP बीन कोण आहात तेंचो जाल्यार मरे एक्टिविस्टांक कॉन्टॅक्ट करा. आमी कोणाच्या बापायक भियाना. आमकां कॉन्टॅक्ट करा. इश्यूज घेवपाक आमी समर्थ आसा. आनी हो इश्यू आमीच हायलायट केला. आमी हायलायट केला म्हणून CM थंय पावला आनी कोणा खातीर पावोंक ना. कितें कळ्ळें तुका. आयज ज्या पद्दतीन ही गोंयची डिपार्टमेंटां चल्ल्यान न्हू कितें हेंकां आमी फक्त सेटिंगाची डिपार्टमेंटां म्हणपाक शकता. ही गोंयकारां खातीर न्हू. सामान्य गोंयकार एक रेजिडन्स काडटलो न्हू 15 दीस रावचो पडटा तेका. आनी आयज म्युटेशन एक दिसान जाता. जर खरें तुमकां मरे गोंयकारांक कितें फ्युचराची काळजी आहा न्हू जाल्यार त्या डिपार्टमेंटान वचा आनी विचारा तेंकां एक दिसान हे कशें जालें म्हणून. खुबशे लोक आहा जेंच्यांनी म्युटेशनाक घातला आसतले आनी तुमचे मरे
ते पैसे बिशे बीन दिवंक ना म्हणून म्युटेशन उरलं आसतलें. तांकां वचून विचारा पूजा शर्माचे म्युटेशन एक दिसान कशें जालें काय म्हणून, एक दिसान कशें जालें काय म्हणून. जर तेचे जावंक शकता जाल्यार गोंयकारांचे कित्याक जावंक शकना. ही मायभूमी आमची मरे, ही मायभूमी आमची. आम्ही गोंयकारांनी राखला, रक्त दिला, रक्त. या आझाद मैदानाच्या नांवान ज्यांच्यानी ह्या मायभूमी खातीर आपले रक्त दिला ते. आणि आयज जे राजकारणी ही मायभूमी काबार करपाक उठले आमची. हेंच्यांनी आमचे कांयच दवरूंक ना. हेंच्यांनी आमची मादेय वगडायली, आमची जंगलां वगडायली, शेतां रानां कांयच सोडूंक ना. सगळे कन्वर्ट करून सोडला. 39A गोंयचे निसांटण हे आयज हे राजकारणी करपाक उठले हांगासर. 39A मार्फत आयज सगळे राजकारणी गोंय काबार करपाक उठले. कित्याक कोणूच उलयना. सो आयज जे आसागांव घर जे मोडला न्हू, हेचे दिसान दीस नये नये चॅप्टर जे ओपन जाता, हेचेर गोंयच्या सीएमान दखल दिवपाक जाय. नाका जाल्ली मरे एक्टिविस्टांचेर बोटां येवं नाका. तुमकां एक्सपोज करपाक आमी उबे आसा हांगासर, आमी उबे आसा. आमी पयलींच चिंतलां आमची परिस्थिती फादर बिस्मका भशेन आमची परिस्थिती. राजकारणी केन्ना मरचो ना, एक्टिविस्ट एक्सिडंट जावन मरतलो, एक्टिविस्ट एक्सिडंट जावन मरतलो. कित्याक तो तुमकां आमी उलयल्ले नाका, तुमकां ऑपोजिशन नाका म्हणून त्या 8 जाणांक जावो तो रेट दिवन घेतले मरे तुमी. तांकां घेतले, फायदो कितें जालो दाखोवन दिले मरे. तुमची लायकी दाखोवन दिली ह्या इलेक्शनाक. तुमची लायकी कितें ती. आयज खऱ्या अर्थान जर गोंय जर काबार केला न्हू, आयच्या ह्या सरकारान काबार केला. आणि हांव मागता हे सरकार डिझॉल्व जावपाक जाय आणि गोंयच्या सीएमान रेजिग्नेशन दिवपाक जाय. आयज तुम्ही त्या खुर्चेचेर बसपाचे लायकीचे उरोवंक ना. तुम्ही गोंयकारांक काबार करपाक उठले आणि सगळे गोंयकारांनी आयज #वी वॉन्ट युअर रेजिग्नेशन डिमांड करा. देव बरें करूं. एक मिनट आनी हो म्हजी स्पेशल मेसेज सीएमाक. आयज ज्या फॅमिलीन गोंयचो लोक सगळो एक सपोर्ट करून गेल्लो, ते डेमोलिशन जालां, एक सिंपथी बेजाचेर सपोर्ट केल्लो आनी इवन आमचो चीफ मिनिस्टर थिंगा पावल्लो, एक बरी गजाल. म्हणून हीच फॅमिलीन आयज यू टर्न मारून ज्या पळय पद्दतीन आमकां गोंयकारांचें नांव पिड्यार केलां, तेजेरूय इन्क्वायरी बसोवची. तेजें कितें आहा पळय तें भायर काडचें. आनी तेणें पळय कोणान सेटींग केलां, कोणें पळय सेटींग केलां, चीफ मिनिस्टरान हेचेर दारात भितर बऱ्यांतली व्हडली इन्क्वायरी करची. कित्याक आनी एक सांग कोत्ता, कित्याक चीफ मिनिस्टर थिंगा येवन गेलो, ऑपोजिशन लिडर थिंगा येवन गेले, पुणून एका पाटयेचो आमचो विजय सरदेसायच्या फुड्यान ती सर म्हणून ताका थँक्यू म्हणून गेली. तांकां पुटोवंक ना चीफ मिनिस्टराक थँक्यू म्हणून, ऑपोजिशन लिडराक थँक्यू म्हणून. पूण विजय सरदेसायच्या फुड्यान गेली ती जाले ऑफिसान. ओय एका टायमाचेर ते कॉन्स्टिट्युएन्सी तेजे हेचेर आहली म्हणून. पुणून ताका पावर कितलो. पूण आमचो चीफ मिनिस्टर सारको धोब्यान, ऑपोजिशन लिडरूय धोब्यान, पावर कोणाक. हे एक विचार करचो. चीफ मिनिस्टरान तेजेर इन्क्वायरी बसोवची. तें घर इल्लिगल आहा, तो जागो कोणाचो, तें घर कोणें बांदलेलें आनी घर कित्याक मोडोवंक पावले तेजेर इन्क्वायरी करची आनी ते बसोवची ताका. एक गजाल आसा, डीजीपीचेर इन्क्वायरी बसोवपाक सध्या हाय लेवल कमिटी बसोवची पडटली. आनी हाय लेवल कमिटी जी चेअर करपाक जाय हायकोर्टाचो रिटायर्ड जजान बसोवची पडटली, चीफ मिनिस्टरान बसोवची पडटली ही कमिटी. कित्याक आज आमकां विश्वास उरलेलो ना. डीजीपी कितेंय करपाक शकता. डीजीपी स्वता सांगला, मात तेजे पुलीस ऑफिसरान सांगला की तो ताका ड्रग्साच्या केसीन फसोवपाक सोदतालो म्हणून. जाल्यार हाका पयलीं हेजो चार्ज काडून घेवपाचो डीजीपीचो आनी ताजे नंतर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. बिकॉज दिस इज रेडिक्युलस. हे कितें चल्लां. फाल्यां सकाळी आमच्या गाडयेन हाडून ड्रग्स घालूंक शकता हो डीजीपी आनी आमकां ट्रॅप करूंक शकता आमी उलयता म्हणून. हेचे पातळप ना. एका पुलीस ऑफिसरांक पीआयन सांगूंक शकतलो हे एक्टिविस्टाच्या गाडयेन व्हरून ड्रग्स घाल म्हणून आनी आमकां वगी करपाक शकता. हो कितें चल्लां हे डिपार्टमेंटान. सो रिक्वेस्टिंग एवरीवन, दिस इज एक्सपोज नाव. हे सगळें एक्सपोज जाल्लें आहा. म्हाका पळोवपाक जाय ही असेंब्ली स्टार्ट जाता तेन्ना कितले ऑपोजिशन लिडर, अलायन्स लिडर हांकां गट धरता ते पळोवपाक जाय. Which are the alliance leader who are going to catch head of the Chief Minister Pramod Sawant? कित्याक प्रमोद सावंतान सांगला की आपणी इन्व्हेस्टिगेशन बसयतलो, जे कोण रिस्पॉन्सिबल आसा तांकां आपूण सस्पेंड करतलो. सस्पेंड पीआयक केलो म्हणून जायना, सस्पेंड होय जावपाक जाय. डीजीपी इज होल एंड सोल रिस्पॉन्सिबल म्हणून आतां एक्सपोज जाल्ले आहा. हांव रिक्वेस्ट करता मिडियाक की डीजीपी कडल्यान क्वेश्चन विचारचें की ताजो पीआयन स्टेटमेंट चीफ सेक्रेटरीक दिल्लें आसा की तो ड्रग्साक लागून ड्रग्सान गुणयता म्हणून तो आपूण ओगी रावला म्हणटा. सो हे क्वेश्चन विचारपाची गरज आसा
आनी आय रिक्वेस्ट एव्हरी वन ऑल गोवन सगळ्या गोंयकारांक सांगता की आयज एक ह्या पुलिसांचेर आनी ट्रस्ट उरलेलो ना, डिपार्टमेंटाचेर ट्रस्ट उरलो. कित्याक सगळ्याच्या हायेस्ट पोजिशन जो आहा पळय तो DGP हो नाटकां करता सध्या, जाल्यार आनी उरलें कितें? मागीर तेतून तुमकां दिसता, आयज तुमकां विचारता एक भावार्थानो, आमच्या चली एक सिद्धी नायक जे एक्सपायर्ड मेले, मर्डर जालो हेचो, तेका न्याय मेळटलो? हे असले लोक हांगा डिपार्टमेंटान बसले जाल्यार? हे लोक डिपार्टमेंट बसलेले आमच्या बायलां भुरग्यांक राखतले, हे लोक कंट्रोल करतले. रेप आणि मॉलेस्टेशन, 2-2 वर्साच्या भुरग्यांचेर जे रेप मॉलेस्टेशन जाता, केसी सॉल्व जायना, हे यांचेर विश्वासूच ना. आता आयज गोंयच्या पुलिसाचेर आमकां विश्वासूच उरोंक ना. तुमचेर कितली एलिगेशनां जाल्या मरे, आनी हे राजकारणी तुमकां सपोर्ट करता म्हणून ती एलिगेशनां धापल्यान. हे राजकारणी खातीर धापल्यान ही सगळे एका सगळे हँड इन ग्लोव्ज आहा, मंत्री जावं पुलीस जावं सगळे. आयज सिद्धी नायकाक 3 वर्सां जाली, न्याय मेळना. हे असल्या डिपार्टमेंटा खातीर कापास जाल्यार तेकाय न्याय दिवन दाखया. फादर बिस्मागाचे खूंय उरल्या केस, एज व्हडलो एक्टिविस्ट आसलो तो, आखले गोंय सांबाळतालो, तेव्हा पळय कितें सांगलेले ते आयज सारकें जावन येता खुंयहान. तेका न्याय खूंय मेळलो? पुलीस डिपार्टमेंट हे न्हू, तेका जबाबदारी न्हू कांयच. रामा, आता कालच आमचो MLA हा तेणे हिंट केलेले एक हाय लेवल IAS ऑफिसर इन्वॉल्ड आसा. आता IPSान आमचो DGP इन्वॉल्व कसो दिसता एज पर एलिगेशन्स? तुमकां कितें दिसता, should the CM review all the high level officers of the state to check the links with the current case? सी फर्स्ट रिक्वेस्ट करता CMाक, आता सगळे ओपन जाल्ले आहा. आज PIनूय सांगले की हाय लेवल वत आसतलो तो DGP, हाय लेवल ऑफिसर म्हणटा पळय तो DGP आसतलो. की DGP स्वता PI स्वता सांगता, त्यांच्या डिपार्टमेंटाचो मनीस सांगता की DGPन प्रेशरायज केला म्हणून आपल्याक, नाजाल्यार ड्रग्साच्या हितून फारयता म्हणून सांगला म्हणून. सो तोच आसतलो, हाजेर इन्व्हेस्टिगेशन बसोवपाक जाय. हांव तेच सांगता, रिटायर्ड जज जो आसा पळय ताणें ही चॅर करची पडटली कमिटी, चीफ मिनिस्टरान ही स्पेशल कमिटी काडची पडटली, आनी दीस शूड बी अ नॅशनल न्यूज. आय रिक्वेस्ट ऑल द नॅशनल चॅनल्स, प्लीज रिमूव दिस. हे चल्ला कितें? हेड ऑफ दी पुलीस डिपार्टमेंट इज डुईंग दिस. हेड ऑफ द पुलीस डिपार्टमेंट ही नॅशनल न्यूज जावपाक जाय एक्चुअली पळोवपाक गेल्यार, आनी इन्क्वायरी बसोवपाक जाय. हे कितें चल्ला काय म्हणून होम मिनिस्टर हॅव टू इन्क्वायर अबाउट इट. होम मिनिस्टरान पळोवपाक जाय की आपण तुम्ही जे हांगासर DGP धाडटा पळय हे कशें, हेंची कॅरेक्टर कसो आसा, हांचेर एक्चुअली इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. होम मिनिस्टर अमित शाह ऑल्सो हॅव टू इंटरव्हीन. हे कितें चल्लां कितें? सो म्हाका दिसता की आमच्या लेवलाचेर काबार जाल्ले आहा, सध्या ते नॅशनल लेवलाचेर पावल्ले आहा. नॅशनल लेवलाचेर हो न्यूज जावपाक जाय, आनी चीफ मिनिस्टर खऱ्यांनीच तर चीफ मिनिस्टराक आपलो गोंयचो रिस्पेक्ट राखपाक जाय. कित्याक लक्षांत दवरात, हांव इतलेंच म्हणना, हांव सांगता की सगळे जितले ऑफिसर हांगासर पोस्टिंग केल्ले आहा पळय गोंयान, यांचे एसेट आनी इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. कित्याक अशें आयकलां की जो मनीस हांगासर गोंयान येता खंयच्या लेवलाचेर, तो मनीस प्रॉपर्टी पयलीं पळयता गोंयची, आनी हेच लँड ग्रॅबिंग करून प्रॉपर्टी घेतला काय म्हणून हे सगळ्या ऑफिसरांचेर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. गोंयान येयल्या उपरांत इन्व्हेस्टिगेशन जाल्या उपरांत कळटलें की कितल्या ऑफिसरांनी हांगा लँड ग्रॅबिंग केल्लें आहा, कितल्या ऑफिसरांनी आपले रेव्हेन्यू हें केल्लो आसा. हें एक्चुअली पळोवपाक गेल्यार जावपाक जाय. आनी अशे कितलेशे ऑफिसर्स अशें आयकूंक येता, हे ऑफिसर तर अशें जायना जाल्यार प्रत्येक ऑफिसराक कितें दिसतलें खबर आहा, गोंयान येवप, 5 वर्सां 2 वर्सां काडप, 1 वर्स काडप, प्रॉपर्टी घेवप. इन्व्हेस्टमेंट बोर्ड जाला सध्या गोंयान, पॉलिटिशियनाचो इन्व्हेस्टमेंट बोर्ड पळयला तुमी. सध्या गव्हर्नमेंट ऑफिसर पुलीस डिपार्टमेंटाचो इन्व्हेस्टमेंट बोर्ड जाला गोंयान. IAS ऑफिसरांचो जे हांगासर पोस्टिंग करता तांचो. हें इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. रामा, आणि काल एक पोस्ट व्हायरल जातलो विजय सरदेसाय इन्वॉल्वमेंट. सी ताणें जो स्टेटमेंट केला पळय ते फ्रॉड म्हणून सांगतात पळय, ही एक गजाल. दुसरी गजाल, आमकां लोकांनी खूब जाणांनी फोन करून विचारलें, तेन्ना हांवें व्हेरी क्लियर सांगलें की इन्व्हेस्टिगेशन जे आहा पळय ते जावपाक जाय, थरो इन्व्हेस्टिगेशन. हेजेर जर आहा जाल्यार हेजेर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. दुसरी गजाल म्हणटा ती, जशें मारियन बाबान सरळ विचारलें, हे क्वेश्चन सामके लोकां कडल्यान आयले की फॅमिलीन सगळे एक्टिविस्टांनी फॅमिलीक सपोर्ट केलो. सगळे एडवोकेट कार्लोस फेरेरा जो आहा पळय हेणी पयलो विशय घेतलो, हाका थँक्यू म्हणना, पूण विजय सरदेसायक ते थँक्यू म्हणपाक ऑफिसान पावता आनी अर्दे वरा नंतर हे गेम कंप्लीट चेंज जाता. हाजेर आमकां हांव कोणा कडेन एलिगेशन घालूंक शकना, बट दिस इज सस्पेक्टिंग समथींग which I would like to tell. शंकर, तुमकां दिसता पुलिसाचो खंय तरी खंय फोकस फ्रॉम क्रायम हॅज कम डावन बिकॉज आतां हे जे डिफरंट इश्यूज येता विच इज रिलेटेड टू प्रॉपर्टी,
बट क्रायमाच्यान विथ रेस्पेक्ट टू केसीस ऑफ रेप इवन मर्डर्स इज इन्क्रीजिंग इन गोवा. पळय आतां सध्या आमी जाल्यार पयली स्टेटमेंट केल्लेलें आसा सगळ्या एक्टिविस्टांनी की गोंयची लॉ अँड ऑर्डर टोटली काबार जाल्लेली आसा. कितें सिद्धी नायकाक अजून मेरेन न्याय मेळोंक ना. ब्रिजा वयल्यान आमचो एक मुस्लीम भाव ब्रिजा वयल्यान ताका मारून उडयल्लो म्हणटा ताची फॅमिली, ताकाय न्याय मेळोंक ना. शेख म्हणून कोण म्हाका नांव उगडास येना ह्या पणजेच्या ब्रिजा वयल्यान. कितें सो आयज हेंचे कडेन हे जे केसीस आहा न्हू हे केसीस सॉल्व करपाक अपयशी ठरले आनी आमकां कितें दिसता ह्या केसींनी सेटींग आसा म्हणून हे सगळे गोलमाल म्हणून. कितें आयज लिटरली जे अरे मायनरांचेर बीन रेप जाता मर्डर जाता आमी गोंयान हे केन्ना पळोवंक नासलेले. ह्याच 5 वर्सांक हे स्टार्ट जाला ह्या 5-6 वर्सांक. कित्याक तर ह्या सरकाराक कंट्रोल ना. पयर तेंच्यांनी मार्च काडलो म्हापशा म्हणी 2 दीस नाटकां. कितें जे कितें ते करतात न्हू ते सिरियसली कांयच करिनात, फक्त लोकांच्या दोळ्यांक उदक लावपाक काम करतात. आनी म्हाका एक सांग आयज न्याय मागपाक उठसूट एक्टिविस्टांनी सदांच आझाद मैदानाचेर येवन झगडपाचे. एक्टिविस्ट जेन्ना तुमकां जागे करतले तेन्ना तुमी पुलीस डिपार्टमेंट जागे जातले, नाजाल्यार तुमी कितें करतले. आयज खंय व्हरून पावयला रे. आयज लिटरली पुलीस जबाबदार आहा सगळे लॉ अँड ऑर्डरचे कॉलेप्स जाला तेका. आनी मेन जबाबदार आहा होम मिनिस्टर की तेचे कडेन कंट्रोलूच ना. तो कितें सोल्युशन काडपाकूच सोदिना. आसोन भिवपाची गरज ना. कितें भिवपाची गरज ना. खऱ्या अर्थान हांव जर सांगूंक सोदतां आयज जर गोंयची जर ह्या सरकाराक वाट लावपाक आदार दिवपी जर आहात न्हू जाल्यार ते 8 जाण जे गोंयच्या देवांचे शपथी खावन गेले आनी जेंकां मागीर प्रसाद लागलो हे 8 जाण जबाबदार आहा गोंयचे निसांटाण करपाक. म्हाज्या हिसपान जाल्यार गोंयच्या जनतेन हेंकां बॉयकॉट करपाचें. तेंची लायकी ना त्या असेंब्लीन बसपाची ह्या 8 जाणांची. ह्या 8 जाणां खातीर आयज ऑपोजिशन काबार जाला. हे जर मुद्दे ऑपोजिशनान रेज जाल्लेले जाल्यार आयज सिच्युएशन कंट्रोलान आसतलें. रुलींग केन्ना स्टेट चलयना एक उगडास दवरा. रुलींग जे गव्हर्मेंट आसता न्हू ते स्टेट केन्ना चलयना. जे ऑपोजिशन आसता न्हू त्याच्या बरोबर मेळून ती स्टेट चलोवप आसता. आनी ह्या रुलिंगान हे ऑपोजिशन काबार केला तेंकां आपणाक जाय तशें करपाक अशें ह्या पद्दतीन गोंय काबार करपाक ही जाणीव गोंयकारांनी करून घेवपाक जाय.